हॅलो, स्वागत करतो तुमचं विशाल सरांच्या युनिक अकॅडमीमध्ये. चला, आज आपण गणिताचा पाया बेसिक मॅथ पाहणार आहोत. या बेसिक मॅथमध्ये आज आपण पाहणार आहोत अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्याच्यानंतर आपण तसेच डेसिमल पाहणार म्हणजे दशांश अपूर्णांक, त्याची पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पाहून घेऊ. तर चला सुरुवात करणार आहोत आपण. पुन्हा एकदा स्वागत तुमचं विशाल सर युनिक अकॅडमीमध्ये. आता आपण पाहणार आहोत. चला पुढे. तर अपूर्णांक म्हणजेच काय, की ज्याला एक वर अंश असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूमरेटर म्हणतो, आणि एक खाली छेद असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिनॉमिनेटर म्हणतो. आणि वाचत असताना त्याला आपण 3/4 किंवा 3/4 किंवा 5/4 किंवा 5/6 वाचतो. तर आता याच अपूर्णांकाची आपल्याला करायची आहे बेरीज म्हणजेच ऍडिशन. बरं, चला पाहून घेऊ पटकन. आता आपण फास्ट जायचं आहे स्टुडंट, आपल्याला कमी वेळेत जास्त कंटेंट कव्हर करायचं. पहा बरोबर, मग वर 3 आहे, अशा वेळी पहा 3/2 अधिक 7/6 आपल्याला बेरीज करायचा आहे. वर किती आहे 3, मग या 3चा गुणाकार करायचा 6 सोबत, तोही तिरकस गुणाकार म्हणजेच 3 गुणेला 6. मधात कोणतं चिन्ह आहे रे? अधिकचं चिन्ह. या 3 नंतर खाली कोण धडकलं? 2. या 2चा गुणाकार करायचा तिरकस कोणासोबत? 7 सोबत, मग 2 गुणेला 7. त्याच्यानंतर खाली राहिले 2 आणि 6, तर या 2 आणि 6चा गुणाकार करायचा 2 गुणेला 6. तुम्ही जेव्हा सोडवसान याचं उत्तर येते साइन 18 अधिक 7 दुनी 14 भागेला साइन दुनी 12. याला सोडवून घेसान, सोडून घेतल्यानंतर याचं उत्तर येते 32 भागेला 12. आणि फायनली हा 8×32 आणि 4×12 म्हणजे 4×8 32 आणि 4×12 हे फायनल उत्तर येते. तर अशा प्रकारे एक बेरीज झाली हे अपूर्णांकाची. पुढचा अपूर्णांक आहे आपला 4/5 अधिक 7/8. मग याची बेरीज कशी करायची? तर सगळ्यात पहिले वर कोण धडकला रे? 4. 4चा तिरकस गुणाकार 8 सोबत. बरं, मग करा ते 4चा तिरकस गुणाकार 8 सोबत. 4 गुणेला 8. मधात कोणतं चिन्ह आहे रे? अधिकचं चिन्ह. त्याच्यानंतर खाली कोण धडकला? 5. मग या 5चा तिरकस गुणाकार करायचा 7 सोबत. 5 गुणेला 7. बरं, झालं एवढं. त्याच्यानंतर खाली कोण राहिलं? 5 आणि 8, म्हणून 5 गुणेला 8. मग आता याला लिहा जसंच तसं. 4×8 32, 5×7 35 भागेला 8×5 40. सोडवलं मी, हे उत्तर आलं हे 67. 5×2 7, 3×3 6, 67 भागेला 40. हे झालं अपूर्णांकाची बेरीज. आता तुम्ही हे याचे 4-5 उदाहरणं स्वतः सॉल्व्ह करा. तू स्वतः शोध लावायच्या 4-5 उदाहरणाचा आणि स्वतः सॉल्व्ह कर. झालं हे बेरीज. आता पुढे झाला वजाबाकी. बरं, चला पहा वजाबाकी काय म्हणते. वजाबाकी बेरजे सारखीच आहे. 7/8 वजा 3/5. वर कोण आहे रे? 7. या 7चा तिरकस गुणाकार कर 5 सोबत. लिहिला मग 7 गुणेला 5. खाली कोण आहे रे? खाली धडकला 8. पहिले मधातलं चिन्ह लिहून घे. लिहिलं. बरं, 7च्या खाली कोण आहे? 8. मग या 8चा तिरकस गुणाकार कर 3 सोबत, म्हणून 8 गुणेला 3. चला, भागेला 8चा तिरकस गुणाकार 5 सोबत खाली, मग 8 गुणेला 5 बरोबर 7×5 35 वजा 8×3 24 भागेला 8×5 40. याचं उत्तर येते 21 भागेला 21 नाही 11 येते याचं उत्तर. 24 अधिक 11 बरोबर 35. 4तून 1, 5तून 4 गेले 1, 3तून 2 गेला 1 आणि उत्तर खाली 40 म्हणजे 11 भागेला 40. हे आलं आपलं उत्तर. जर समजलं नसेल तर डबल हे उदाहरण पाय. वर किती आहे रे? 5. या 5चा गुणाकार तिरकस करायचा 9 सोबत. लिहिला मग मी लिहिला 5 गुणेला 9. मधात कोणतं चिन्ह आहे? वजाबाकीचं. बरं, 5 नंतर खाली कोण आहे रे? 6. 6चा तिरकस गुणाकार 4 सोबत. 6 गुणेला 4. चला, त्याच्यानंतर खालच्याचा गुणाकार खालच्या सोबत 6 गुणेला 9. लिहि हे आता 5×9 45 वजा 6 चूक किती होतात रे? 24 भागेला 6×9 किती होतात? 54. याला जर सोडवलं तर उत्तर किती येते? हे उत्तर येते 21. किती येते रे? 21. 5तून 4 गेला 1, 4तून 2 गेले 2, 21 भागेला 54. मग इथं तर सरळ सोडवता येते. 7×21 18×54 उत्तर आलं 7/18. तर अशा प्रकारे अपूर्णांकाची बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली. हे दोनही तुम्हाला घरी जाऊन याची प्रॅक्टिस करावं लागते. म्हणजे घरीच आहात तुम्ही तर घरी त्याची स्वतः प्रॅक्टिस करावं लागते 4-5 उदाहरणाची. चल बाबू, आता पाहायचा आहे तुले गुणाकार. बर, आता अपूर्णांकाचा गुणाकार कसा पाहा लागेल? तर अपूर्णांकाचा गुणाकार पहा. याच्या वेळी इथं काय असते? वरच्याचं वरच्या सोबत गुणाकार करायचा म्हणजेच 3 गुणेला 5 आणि खालच्याचा खालच्या सोबत म्हणजेच 2 गुणेला 6. झालं एवढं. सोडवायचं आहे. 3×5 15 आणि साइन दुनी 12
नंतर जर तुला सॉल्व करता येत असेल तर सॉल्वही करू शकतो. जसं याला लिहू शकतो तू 5 त्रिक 15 आणि याला लिहू शकतो तू 4 त्रिक 12. 3 3 कटला तुया 5/4. अशा प्रकारे हे उदाहरण आलं. आता हे बी तुला प्रॅक्टिस न देणार आहे. तर अशा प्रकारे एक उदाहरण येऊन गेलं. हा झाला गुणाकार. गुणाकार लय सोपी आहे. वरच्याचा गुणाकार वरच्या सोबत, खालच्याचा गुणाकार खालच्या सोबत. आता जर तुम्ही म्हणसाल सर एखादं उदाहरण जर भारी असेल आणि त्या भारी उदाहरणात मग कसं राहील, सारखंच राहते त्याच्यामध्ये बी. जर समजा तुम्ही घेतलं की बा 12/18 गुणेला हे झालं 11/10. मग आता सोडवा बा, याच्यात काय राहील, याच्यात बी वरच्या सोबत 12 गुणेला 11 आणि खाली 18 गुणेला 10 सोडत बसायचे. 12 गुणेला 11 बरोबर किती होते रे, 12 132 होतात आणि 18 गुणेला 10 180. त्याच्यातही सारखं येते. म्हणजे फरक काहीही पडणार नाही. आपण आपल्याला एवढं समजलं पाहिजे की बा गुणाकारात वरच्याचा गुणाकार वरच्या सोबत आणि खालच्याचा गुणाकार खालच्या सोबत. बेरीज झाली, वजाबाकी झाली, गुणाकार झाला. झाला एवढा. चला आता पुढे पुढे पाहायचं आपल्याला आता भागाकार. पहा मग भागाकार कसा असते. बर, चल ध्यान द्या आता. बाकीच्या गोष्टीकडे ध्यान नको देऊ. कंटेंट थोडंसं शिल्लक लिहिलेलं आहे, फक्त वेळ वाचला पाहिजे म्हणून. चला भागाकारामध्ये पहा 7/9 भागेला 8/12. हे सगळं विचित्र विचित्र दिसू राहिलं, पण पहा ट्रिकनं कसं आठवण ठेवायचा. हा आहे नवीन जवळ. कोण आहे रे, नवीन जवळ. बर, हा आहे नवीन जवळ, माहित आहे त्याचा लय लाड असते. त्याच्यानंतर हा आहे जुना जवळ. याले तर काहीच नाही भेटत, याले उडदाची डाळ खावा लागते. हा आहे जुना जवळ. बर, आता नवीन जवळ जो असते त्यानं काही बी मागो, मटण मागो, मच्छी मागो, याची चांगली तरफदारी होऊन जाते, याची चांगली सोय होते. मग नवीन जवळ भाऊ जसाचा तसा ठेवतात. हा जो जुना जवळ आहे यानं जर काही मटण मच्छी मागितलं तर याचे टंगळे उलटे करतात, याचे करतात पाय उलटे. 8/12 आहे का, याले करा उलट 12/8 असं केलं. आणि हे तर कोणाला येते आता, वरचे गुणाकार आहे तर वरच्याचा गुणाकार वरच्या सोबत. 7 गुणेला 12 भागेला 9 गुणेला 8 आणि हे सोडत बसायचं बाबू. 12×7=84 भागेला 9×8=72 असंही तू सोडू शकतं. किंवा याले असंही लिहू शकतं 21×84 आणि 18×72. 4 4 कटला, 3×7=21 आणि 3×6=18. उत्तर येते याचं 7/6 असंही करू शकतं. किंवा इथंही सरळ दिसू राहिलं काय, 4×2=8, 4×3=12, 3×1=3, 3×3=9, वर राहिले 7 आणि खाली राहिले 3×2=6. पण हे तुले जर बेसिक येत असेल तरच येणार आहे. हे ऍडव्हान्स मध्ये कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यासाठी बेसिक बार बार करत राहावं लागते. म्हणून भागाकारात हमेशा आठवण ठेवायचं, नवीन जवळ जसा तसा मांडायचा, जुना जवळ कसा करायचा रे, उलटा करून टाकायचा. मग आता एखादं उदाहरण असंही येऊ शकते. कसं बा, तर पाय असं येऊ शकते एखादं उदाहरण. समजा एखादं उदाहरण 7/5/8 आलं असं उदाहरण. मग अशा वेळी काय समजायचं रे, ह्या 7च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे म्हणून याला 7/1 मानायचं. आणि हे 5/8 जसंच तसं झालं. मग 7/1 काय, नवीन जवळ. आणि हा 5/8 काय, जुना जवळ. करायला उलट 8/5. अशा प्रकारे हे सोडवत बसायचं. तर हा झाला भागाकार. गुणाकार झाला, बेरीज झाली आणि वजाबाकी झाली. तर अशा प्रकारे एवढं करून पाहायचं. डेली प्रॅक्टिस करायची. एकच गणित घ्यायचं आणि त्या एकाच गणितात सॉल्व्ह करत बसायचं. जसं समजा पहा आता एक गणित कसं घेतलं जाते, एक उदाहरण पाहू आपण. एक गणित पहा कसं घेतलं जाईल. समजा 5/4 अधिक 8/9 असं उदाहरण घेतलं. हे झाली बेरीज. पुढे कर 5/4 वजा 8/9 हा झाली वजाबाकी. 5/4 गुणेला 8/9 हे काय झालं, गुणाकार. 5/4 भागेला 8/9 हा काय झाला, भागाकार. म्हणून हे डेली तुझी प्रॅक्टिस असली पाहिजे की वर 5 आहे का, 5चा तिरकस गुणाकार 9 सोबत. 5×9=45. मधात बेरीजचं चिन्ह. 5च्या नंतर खाली 4 धडकला का, 4चा गुणाकार 8 सोबत. 4 गुणेला 8. खाली कोण आहे, दोघ जण आहेत. 4 गुणे 4 आणि 9. बस सोडत बसायचे. सेम इथंही करायचं, इथंही करायचं आणि इथंही करायचं. इथं तर माहिती आहे आपल्याला, वरचा जसा तसा, नवीन जवळ जुन्या जवळचे पाय उलटे करायचे. म्हणजेच काय करायचं, 8/9ले 9/8. तर अशा प्रकारे आपण सोडवत बसायचं. चला, हे उदाहरण डेली घेत राहायचे. आपण अपूर्णांकाला वाटी लावला. आता आता पाहणार आपण दशांश पूर्णांक. मग पाय बाबू, आता दशांश पूर्णांकावर आलो. बर बर, पहा आता दशांश पूर्णांक काय असते. इथं 2 मिनिटात, 1 मिनिटात इथं येते. तर पहिले पाहून घेऊ आपण. दशांश पूर्णांक काय असते, जो पॉईंट मध्ये असते. कशामध्ये असते, पॉईंट मध्ये, ज्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. मग आपण पाहू दशांश अपूर्णांक पॉईंट मध्ये कसा राहते.
बरं, चला जाऊ दे याले आपण पुढे सॉल्व्ह करू. दशांश अपूर्णांक जो पॉईंट मध्ये असते तर याची पाहणार आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आला आपलं. इंग्लिशमध्ये दशांश अपूर्णांकाला डेसिमल म्हणतात. मग पहा, बेरीज म्हणजे ऍडिशन कशी करायची. तर कधी ध्यान ठेवायचं याच्यामध्ये. पहा आता इथं किती आहे, 0.2 अधिक 0.4. तर बेरीज करायची ना, सरळ बेरीज करून टाकायची. 2 अधिक 4 6 केली 6. मग आता पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1. पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1. म्हणून इकडे बी एक पॉईंट द्यायचा आणि पॉईंट नंतर किती संख्या ठेवायची, एकच. म्हणून उत्तर येणार 0.6. इथेही तसंच 0.18 अधिक 0.53 या दोघांची बेरीज करायची. सरळ 18 अधिक 53 या दोघांची इकडे सेपरेट बेरीज करायची. आणि 53 मध्ये 20 टाकायचे आणि 2 वजा करायचे. 73 वजा 2 म्हणजेच 71. उत्तर आलं 71. हे कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ आहे आपला, तो पाहू शकतो, त्याच्यात तुला समजते बरोबर. आता पॉईंट नंतर 2 संख्या आणि 2 संख्या, इथंही 2च आहेत म्हणून इथंही पॉईंट नंतर 2च संख्या आल्या पाहिजे. त्याच्यानंतर इथं काय 70 अधिक 12. 70 अधिक 12 बरोबर समजते. 70 आणि 10 80 2 82. म्हणजे उत्तर किती येणार, 82. आता पॉईंट नंतर 2 संख्या आणि पॉईंट नंतर 2 संख्या किती झाल्या, पॉईंट नंतर टोटल 2च संख्या झाल्या. आपल्याला इथं बेरीज नाही करायची, त्याच्या तेच ठेवायच्या. मग पॉईंट नंतर 2 संख्या 0.82. समजलं का, हे झाली बेरीज. आता तशीच असते वजाबाकी. कशी, तर 0.4 वजा 0.2 कर, 4तून 2 वजा उरले किती, 2. मग 2 उरले तर पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1. पॉईंट नंतर 1 संख्या आहे म्हणजे 0.2. इकडेही पॉईंट नंतर एकच संख्या. आता पहा 18 0.18 वजा 0.50. तर पहा 0.18 मधून 0.50 वजा करायचे, तर कसं करायचं, तर पहा 18तून सरळ 50 वजा करायचे. मग 18तून 50 गेले म्हणजे किती राहतात, तर 32 राहतात. किती राहतात रे, 32. पण आपल्याला काय माहित आहे, 18 मधून 50 करू राहिलो म्हणजेच वजा 32. हे आपण ट्रिकनं शिकलो होतो की बा 18 रुपये त्याच्या जवळ आहेत आणि 50 रुपये उधारी आहे. 18 रुपये देऊन टाकेन आणि 32 रुपये उधारी उरीन. बरं, हे लिहिलं उधारी. आता पहा पॉईंट नंतर 2 संख्या, पॉईंट नंतर 2 संख्या, इथंही पॉईंट नंतर 2 संख्या द्यायला लागतील म्हणजे 0.32 हे आपलं उत्तर येणार. हे झाली वजाबाकी, हे झाली बेरीज आपण पाहून घेतली. बेरीज वजाबाकी सोपी होती म्हणून फास्ट घेतली. गुणाकार मध्ये थोडस स्लो जाऊ. पहा आता गुणाकार पाहायचा आहे आपल्याला. ध्यान ठेवा गुणाकार काय म्हणते तर 0.2 गुणिला 0.4. पहा आता, मग आता 0.2 गुणिला 0.4 गुणाकारात काय करायचं, सरळ गुणाकार करून घ्यायचा. 2 गुणिला 4, 4 दुनी किती होतात, 8. 4 दुनी किती होतात, 8. आणि पहा 4 दुनी 8, पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1. पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1. 2 संख्या आहेत ना, तर इकडे बी पॉईंट नंतर 2च संख्या असल्या पाहिजे. 0.08 म्हणजेच पॉईंट नंतर किती झाल्या, 2 संख्या. बरं, इथेही तसंच. 15 पाची किती होतात रे, 15 पाची 75. लिहिले 75. मग आता 0 पॉईंट, स्टुडंट थोडस रात्रीच्या वेळी व्हिडिओ अपलोड करत असल्यामुळे कुत्रे भुगत आहेत. चला पुढे 0 पॉईंट. आता पॉईंट नंतर इकडे पहा, पॉईंट नंतर 2 संख्या, इकडेही पॉईंट नंतर 2 संख्या. पहिले गुणाकार करून घेतला 15 पाची 75. मग आता पहा पॉईंट नंतर 2 2 संख्या आहेत. मग इकडे पॉईंट नंतर 1 संख्या आणि तिकडे 2 संख्या. मग त्याची आपण काय करणार, बेरीज करणार. पॉईंट नंतर 2 अधिक 1 3. म्हणजेच पॉईंट नंतर मला किती संख्या पाहिजे, 3 संख्या म्हणजे 0.075. त्याच्यानंतर इकडे पहा 0.8 गुणिला 0.7. आता 8 साठी किती होतात रे भाऊ, 56. मग पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1. आणि पॉईंट नंतर 1 आणि 1 आणि 2 म्हणजे 0.56. पहा हे डबल एक वेळ सांगतो. 0. इकडे लिहितो 0.18 गुणिला 0. समजा आपण करू 5 घेऊ. बरं, मग आता पहा 18 पंच 90. बरं, मग आता पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 2. आणि पॉईंट नंतर 1 3. टोटल 3 संख्या झाल्या. म्हणून इकडे 0 पॉईंट नंतर किती संख्या पाहिजे, 3 संख्या म्हणजे 0.09 हे येणार उत्तर. झालं, म्हणजे 18 पंच 90 आलं आपलं उत्तर. चला आता पुढे जायचं आपल्याला. आता गुणाकार पाहिला, भागाकार पाहून घेऊ. ध्यान द्या, पुढे ध्यान द्या सगळ्यांनी. चला पुढे चला. भागाकार करायचा आहे आपल्याला. गुणाकार एकदम सोपी आहे, येऊन जाते. फक्त इथं काय पॉईंट नंतरच्या संख्यांची किती संख्या येतात त्याची बेरीज करायची. पहा भागाकार कसा आहे. 0.4 भागेला 0.2. भागाकारात हमेशा पॉईंट भुलून जायचा. वर लिहायचं 4, खाली लिहायचं 2. खड्ड्यात गेला पॉईंट. इकडे बी, इकडे किती आहे पॉईंट नंतर 2 संख्या. वर 18, खाली 6. बर, 4 भागेला 2 बरोबर 2. 18 भागेला 6 बरोबर 3. अशा प्रकारे पॉईंटचा भागाकार असतो
आणि तो ध्यान ठेवला पाहिजे. आता भागाकारात एक गोष्ट महत्त्वाची करायची असते, ते पहा कोणती. तर समजा 0.18 असेल आणि इकडे जर समजा 0.32 असेल. आता अशा वेळी काय करायचं माहिती आहे का? अशा वेळी जेवढ्या संख्यानंतर पॉइंट वर गेला, तेवढ्या संख्यानंतर पॉइंट खाली बी जायचा. याले 0.180 समजतो. आता पहा इकडे 3 संख्यानंतर पॉइंट गमावायचा, इकडे बी तेवढ्याच संख्यानंतर पॉइंट गमावायचा. म्हणजेच काय राहणार 324 आणि वर राहणार 180. म्हणजेच पहा 0.18 आणि 0.324 असं असलं, तर तुया जर समजा 0.18 ले वर 18 आणि खाली 324 केलं, तर 100% कल्याण होतेच. म्हणून अशा वेळी जर 3 संख्येनंतर इकडे पॉइंट शिफ्ट केला, तर इकडे 3 संख्येनंतर पॉइंट शिफ्ट करायचा. 180 भागेला 324. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ रेकॉर्ड झाला आपला. अशा प्रकारे आपण हे सर्व पाहून घेतलेलं आहे. दशांश अपूर्णांकाची. पहा पोरो, सुरुवात आहे. सुरुवात असल्यामुळे थोडंसं मिसमॅच होते आवाजाचं, तसेच इकडचं साईडचं बॅकग्राऊंडचं. आतापर्यंत ऑफलाईन असल्यामुळे हा ऑनलाईन डायरेक्ट आल्यामुळे प्रॉब्लेम होते. सध्या रात्रीचे 2 वाजलेले आहेत. 2 नाही, 2 वाजून 33 मिनिटं झालेले आहेत. हे कुत्रे भुकत आहेत, त्याच्यामुळे थोडासा सहन करून घ्या. तरीही आपण सर्व पाहून घेतलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जर आवडलं असेल तर. चला ठीक आहे. धन्यवाद.